शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आहे मी अमरावती जिल्ह्याच्या आराड कुराड या गावी। मक्याचं पीक आहे, हायब्रिड मका आहे, याच्या शेतात आहे। माझे फार्मर्स बाजूला बसलेले आहे आणि जेही परिस्थिती आहे त्याची आज ते सत्य सांगणार आहे। तर त्यांचीच आपण एक मुलाखत घेऊ। काय पिकाची परिस्थिती आहे, मला तर असं वाटते की खूपच भयानक परिस्थिती आहे आणि रसशोषक जे किडे आहे त्यांनी संपूर्ण खाऊन टाकलेला हा मका। हा पाहून अळी वगैरे भरपूर आहे। मी व्हिडिओ मध्ये एडिट करून दाखवेल तुम्हाला। हे सगळे लोक बसले आहे, इंटरव्ह्यू मी घेत आहे। हे पाहून घ्या शेतकरी, मी विष्ट आहे तिची आणि मधात हे अळी आहे, हे आहे हे संपूर्णपणे। तर शेतकरी मित्रांनो त्यांचं नाव वगैरे जाणून घेऊ, परिस्थिती काय ते जाणून घेऊ। साहेब आपला पूर्ण परिचय? देवेंद्र शंकरराव शिंदे, मी राहणार अमरावतीचा। माझी शेती कुर्हाळ गावात, तालुका जिल्हा अमरावती। अच्छा, येथे मी माझी शेती करत आहे। मी एक छोटा शेतकरी आहे। 40 दिवसापूर्वी मी मक्याचं, हायब्रिड मक्याचं पूर्ण अन्नाच्या हिशोबाने काहीतरी व्हाव म्हणून शेती केली। आज 40 दिवस झाले माझ्या शेतीला पीक उभं झालं, परंतु त्याला अळीचे प्रकार जे आहे, लष्करी अळी काय, त्यांनी पूर्ण पानं वगैरे खाल्ले। जे जे सांगितले लोकांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व प्रयोग वगैरे फवारणी वगैरे केलेली आहे, परंतु माझ्या याच्यावर अजूनही अळीच वगैरेचा प्रकार गेलेला नाही। शेतकरी मित्रांनो आता फार्मर काय म्हणतात कठीण आहे। आपला जो ॲग्रीचा विषय हा कधीच याचं शिक्षण संपत नाही। ॲग्री हा न संपणारा विषय आहे। तर फार्मर काय म्हणत आहे मला, साहेब तुम्ही मला काय म्हटलं पहिले यांना सांगा। मी साहेबांना हेच सांगितलं की आता तुम्ही जे काही औषधी मला देणार आहे त्याच्यानी मला फायदा झाला तरच मी विश्वास ठेवणार, लाभ झाला तर मी त्यांना मानणारच, नाही तर राम राम शेतकऱ्याचा करून चहा पाणी सोबत मी एवढंच फक्त बोलतो। आता एवढा मका खराब झालाय, कोणाची मानसिकता राहील मित्रांनो हे पहा। तर शेतकरी मित्रांनो आता औषध काय द्यायची आहे, तर माझ्या समोर आपले मनीष भाऊ लाडोळे बसले आहे, आस्था कृषी केंद्राचे डीलर आहे आणि त्यांना एक वेळा अजून विचारू। मनीष भाऊ, पूर्णपणे मका खराब झालेला आहे, आतमध्ये अळी घुसलेली आहे, परंतु कणीस यायचा आहे, तर याच्या अगोदर आपण काय उपाययोजना यांना सांगावीशी वाटते? याच्या अगोदर 2-3 फवारे काढलेले आहे, फवारणी केलेली आहे, पण याच्यात फवारणी होऊन सुद्धा कव्हर झाली नाही झाली आणि पुन्हा अळी आली आणि खूप सारी अळी आहे पोंग्यामध्ये। मक्याच्या पोंग्यामध्ये खूप सारी अळी असल्यामुळे फारसं नुकसान होऊन आलेलं आहे। वाढ नाही घेऊन आला, ग्रीनरी नाही आणि पूर्ण मक्का चे पानं खाल्लेले दिसत आहे। पण हे कव्हर होतं, कोणतं कीटकनाशक कोणतं मारायचं, काय मारायचं हे जाणून घ्या मित्रांनो। इंडोजा कार्ब म्हणून येतं, तुमचं घरडा कंपनीचं किंडोक्झा म्हणून येतं आणि एक लेंबडा सायलोथ्रीन 4.9% QS मधून त्याने, आणि दोघांचं मिश्रण एका 15 लिटर 20 लिटर पाण्याला, आणि याच्यासोबत एखादं मायक्रोन्यूट्रन आणि एक तुमचं आणखीन टॉनिक घ्या, वेलामिन। म्हणजे याला पूर्ण बेसला ताकद देईल ते आणि व्यवस्थित सगळं होईल। सध्या युरिया आपण टाळावा, युरियाचा वापर बिलकुल नका करू। दिलाच नाही आणि युरिया द्यायचाही नाहीये सध्या। तर मनीष भाऊ खूप चांगली आपण सांगितली आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, याच्या अगोदरही सांगितली आहे मी। जेव्हा तुम्ही मका आणि ज्वारी लावताना शेतकरी मित्रांनो, आणि ज्वारी हे रेषेदार पीक आहे शेतकरी मित्रांनो, आणि हा चवीला गोड आहे। आणि शेतकरी मित्रांनो ज्वारी आणि मका सध्या जेव्हा एकटा पीक पडतो ना त्याच्यामुळे यांना खायला काही नसते। म्हणून मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की धुरा आपला हिरवा ठेवा, कारण की याच्यावर जेव्हा औषध मारू तर याचे कीटक त्याच्यावर जातील। हे नेचर आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला कीटकांना टाळता येते, पूर्णपणे मारता येत नाही। आणि त्याच्यानंतर मित्रांनो हॅलोजनचे लाईट फ्रंटवर जिथे पीक आहे तिथे नाही लावायचं, या पिकाच्या इकडे लावायचं विरुद्ध दिशेने, म्हणजे त्यांचं कीटक जे येतील तिकडे डिस्ट्रॅक्ट होतील तिकडे। शेतकरी मित्रांनो कीटकांचा एक नेचर आहे, स्वभाव आहे,
जिथे लाईट असतात ते ऑटोमॅटिकली तिकडेच भिडून जातात. हा तुम्ही याच्यामध्ये लाईट लावायचं असेल तर या हाईटनी लावा, या हाईटनी, आणि खाली घमेला ठेवून द्या. म्हणजे ते काय किटकं येतील इथे नाही बसतील या लाईट मधील. त्या घमेल्यात आपलं काही टाका, तुम्ही निवाण वगैरे काही पाण्यावर टाकून द्या एक झाकण, त्याच्यात त्या लाईट मध्ये ते मरून जातील. परंतु जर तुम्ही असं डायरेक्ट मोठा हॅलोजन लावाल तर पूर्ण फौजच्या फौज येईल, तुमचं मका पीस खाऊन घेतील शेतकरी मित्रांनो. आणि मका ज्वारी काही असेल निमर्क मारा, निमर्क कणीस येण्याच्या अगोदर निमर्क मारा शेतकरी मित्रांनो. आणि ही जी माती आहे या मातीत 80 रुपयाचा क्लोरो 10% किंवा जे थायमेट वगैरे, थिमेट तर बंद झालं, क्लोरो 10% मिक्स करा आणि धुऱ्यावर आणि मधामधात तरी मारा. म्हणजे त्यांचं जे मेल फिमेलचं जे हे होते मिलन वगैरे ते त्यांना गर्द वास येईल, एक घाणेरडा वास येईल आणि ते सोडून देईल. तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो. ज्वारी ही सफल होते, सफल पीक आहे. हा चॅलेंज मी घेतला आहे. आता मीही प्रयत्न करणार आहे. मीही असं हे करत नाही, चॅलेंजिंग करत नाही शेतकरी मित्रांनो. फवारणी उद्या घेतील साहेब, जी सांगितली आहे ती फवारणी घेतील. आणि त्याच्यानंतर 6व्या किंवा 7व्या किंवा 8व्या दिवशी मी नक्की अजून व्हिडिओ टाकणार आहे. सध्याचा हा जो कंडिशन आहे त्याच्यानंतर काय झालं आहे, त्यांचे जे शेती सांभाळतात तेही भाऊ बसले आहेत, त्यांच्याकडून आपण विचारपूस करू की साहेब रिझल्ट आला की नाही. तर 6 दिवसांनी नक्की मी यांचा फॉलोअप घेईल, व्हिडिओ नक्की टाकेल. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जय जवान जय किसान.